हिमालयात रेग्युलर ट्रेकिंगला जातो. स्वित्झर्लंड ट्रिपसाठी तुम्हाला एक्स अमाऊंट खर्च येतं. मी 5 लाख पर इंडिव्हिज्युअल जर का मी एक 10-12 दिवस गेलो तर. मी नुकताच सारपास ट्रेक म्हणून हिमालयात आहे 4300 मीटरला, तिकडे जाऊन आलो. तिथे बर्फातल्या स्लाईड्स जवळपास 3 स्लाईड्स घेतल्या, त्यातून टोटल आम्ही 1000 मीटरचं अंतर कव्हर केलं असेल. सो इतका एक्सपिरियन्स, 2 दिवस आम्ही बर्फात राहिलो, किंवा ह्या गोष्टी ज्याच्यासाठी लोक जातात, याचा मला पुण्यातून जाऊन परत पुण्यात येईस्तोवर सगळा खर्च आला ₹20,000 7 दिवसांसाठीचा. बापरे. सो तुम्ही जे एक्सपिरियन्सेस क्रिएट करताय ते क्रिएट करताना प्रत्येक वेळेस खूप खर्च येईल असंही नाही आहे. आणि अनेकदा हा एक्सपिरियन्स मला लाईफ लॉंग आहे, लॉंग लास्टिंग आहे, रादर दॅन बाईंग एनी फिजिकल पोझेशन, की मी माझ्याकडे ऑलरेडी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, पण मी माझ्या लाईफस्टाईल इन्फ्लेशननी माझ्या गोष्टी अपग्रेड करत जातो. की माझ्याकडे ॲपलचा कुठला तरी फोन असेल तर माझं काम भागतंय, पण तरी नवीन कुठली तरी ऑफर आली, अपग्रेड आला की मी तो बाय करतो. तिथे मी म्हणतो माझी ती नीड होती का ती वॉन्ट होती. जर का ती माझी गरज असेल तर मला ते केलंच पाहिजे, मला ते बाय केलं म्हणजे विकत घेतलंच पाहिजे. पण ती माझी हौस असेल तर मी नक्की थांबू शकतो. आणि त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणू शकतो आपण, की तो पे ऑफ आहे माझ्यासाठी. की आजचं कन्झम्पशन मी रोखून भविष्याची तरतूद करणं, त्याला आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणू शकतो.